बाळगंगा प्रकल्पातील आरोपींना जामीन मिळालाय। ठेकेदार निसार खत्री, अधिकारी राजेश रिठेला जामीन मिळाले आहे। ठाणे न्यायालयानं हा जामीन जो आहे तो मंजूर केलाय। एसीबीनं 90 दिवसात दाखल केलेली चार्जशीट जी आहे ती दाखल केली नाही। चार्जशीट दाखल न केल्यानं हा जामीन मंजूर झालाय। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी किरण बाथम आहेत। किरणजी, काय सांगाल, चार्जशीट दाखल न केल्यानं हा जामीन मंजूर झालाय? जी नक्कीच ज्या पद्धतीने बाळगंगा हा प्रकल्पाचे भ्रष्टाचार हा चर्चेला गेला आणि त्यानंतर मोठ्या प्रयासानंतर याच्यामध्ये अधिकाऱ्यांना म्हणजे जे निसार खत्री आणि राजेश रिठे यांना अटक करण्यात आली, ती एका दृष्टीनं मोठी उपलब्धी मानली जात होती। परंतु 90 दिवसामध्ये ठाणे एसीबीने कोणत्याही प्रकारे चार्जशीट फाईल न केल्यामुळे सहजासहजी एक प्रकारे यांना जामीन मिळाला आहे। हे अत्यंत खळबळजनक आहे। इथला जो बाळगंगा प्रकल्प आहे हा कोट्यावधीच्या भ्रष्टाचाराचं केंद्र आहे आणि त्यामध्ये तपास होणं आवश्यक होतं। याच्यामध्ये अधिकारी आणि कोणी राजकीय मंडळी जी सहभागी आहेत त्यांची उजागर होणं आवश्यक होतं, परंतु यात हा जामीन मिळाल्याने आता त्या तपासावरती एक संशयास्पद वातावरण निर्माण झालेलं दिसतंय। नक्कीच किरण, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।